नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये म्हणजे हा व्हिडिओ खास विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येत आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. इतर पालक वर्गही आणि शिक्षक वर्गही या व्हिडिओच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णपणे समजून घेऊ शकतात, पण प्रामुख्याने विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया समजून यावी हा या व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश आहे. कारणही आहे त्याचं तसं की विद्यार्थ्यांना किंवा पालकांना या प्रक्रियेबद्दल माहिती पूर्णपणे मिळालेली नाही. मागच्या 1 महिन्यापासून रजिस्ट्रेशन चालू असून सुद्धा अद्यापही काही विद्यार्थी किंवा काही पालक मला फोन करून विचारत आहेत की सर रजिस्ट्रेशन चालू आहे का, सर कसं करावं लागेल. मला असं वाटतं की आपण टेक्निकली सगळं परिपूर्ण आहोत. जवळपास सगळ्याकडे Android मोबाईल आहे, तर हे तुम्ही घरी करू शकताय. बट तुम्हाला माहिती नाहीये. मग चुका होतील का याची भीती असते किंवा होतेच की नाही की याची भीती असते. म्हणून विद्यार्थी आणि पालक ही गोष्ट करत नाहीयेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी ती माहिती परिपूर्णपणे त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. माझी सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती असणार आहे की हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. कारण की या बऱ्याच गोष्टी मी इथं चर्चा करणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहता. संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये असं टॉपिक दिसेल तुम्हाला इथं पहा. रजिस्ट्रेशन, भाग 1 भरणं आणि भाग 2 भरणं. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया बऱ्याच विद्यार्थ्यांनी केली असेल, बट काही विद्यार्थी केलेले नसतील. तर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुद्धा मी शॉर्टमध्ये तुमच्यासमोर दाखवणार आहे. म्हणजे स्टार्टपासून ते भाग 2 भरण्यापर्यंत सर्व डिटेल माहिती आपण इथं पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणून थोडा व्हिडिओ मोठा असणार आहे. म्हणून तुम्हाला माझी एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा. तर तुम्हाला ही सगळी माहिती जे मी काही तयार करत आहे, मी एवढा वेळ देऊन दाखवत आहे, तर ते तुम्हाला पूर्णपणे समजून येईल. आणि इतरांना शेअर करायला विसरू नका. आणखीन एक छोटीशी विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की या प्रक्रियेबद्दलची बरेचसे व्हिडिओज, बरीचशी माहिती आपल्याला या चॅनलवर प्राप्त होत राहणार आहे. इयत्ता 11वीच्याही अभ्यासक्रमाबद्दल, 12वीच्या अभ्यासक्रमाबद्दल, बोर्ड परीक्षेबद्दलही तुम्हालाही माहिती या चॅनलवर मिळत राहणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना डेफिनेटली या चॅनलचा फायदा होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. स्क्रीनवर तुम्हाला काही पिक्चर दिसते. त्यामध्ये जे काही माहिती आहे याची आपण इथं चर्चा करणार आहोत. शून्य फेरी सध्या सुरू झालेली आहे 11 तारखेपासून, म्हणजे आजपासून ते 13 तारखेपर्यंत याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 भरण्याची प्रक्रिया चालू आहे. पण शून्य फेरी म्हणजे काय आणि पहिली फेरी नंतर चालू होणार 21 तारखेपासून, ती पहिली फेरी काय, या दोघात काय फरक आहे, हे सुद्धा आपण इथं चर्चा करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. शासनाकडून प्राप्त झालं होतं हे असं नोटिफिकेशन आहे. काही बऱ्याच जणांना माहित झालं असेल. याच्यामध्ये काय सांगलं गेलं होतं की थोडं वेळापत्रक दिलं गेलेलं आहे ह्याच्यावर तुम्हाला, की ही जी प्रक्रिया चालणार आहे ना भाग 1 भाग 2 भरण्याची, आजपासून सुरुवात झालेली आहे. तर याचं वेळापत्रक, शून्य फेरीचं आणि पहिल्या फेरीचं वेळापत्रक तुम्हाला या नोटिफिकेशन की हे जे काही परिपत्रक आलं याच्या माध्यमातून दिलं गेलं होतं, हे वेळापत्रक तुमच्यापर्यंत कदाचित आलं असेल. पहा इथं दिलंय बघा, शून्य फेरीचं वेळापत्रक आहे. आता प्रश्न असेल शून्य फेरी म्हणजे काय आहे, तर काही विद्यार्थ्यांना डाऊट असेल तर ते आपण इथं क्लिअर करणार आहोत पुढे. शून्य फेरी म्हणजे काय ते पाहून घेऊया. ठीक आहे. तर शून्य फेरीचं वेळापत्रक हे आहे. इथं सगळं वेळापत्रक दिलेलं बेटा की कोण्या तारखेपासून काय होणार आहे. तुम्ही याची स्क्रीनशॉट काढा, हे नीट वाचा. आणि सगळ्यात महत्वाचं काय बेटा इथं, की हे वेळापत्रक म्हणजे प्रामुख्यानं वेळेनुसार त्या तारखेला त्या गोष्टी करायच्यात तुम्हाला. वेळापत्रकामधला दिलेला वेळ निघून गेल्याच्या नंतर, समजा आता तुम्हाला 10 तारीख दिली होती रजिस्ट्रेशन करण्याची, नोंदणी करण्याची, तर 10 तारखेच्या नंतर रजिस्ट्रेशन नाही होणार. म्हणजे 11 तारखेपासून हे 13 तारखेपर्यंत तुम्हाला हे जे काही माहिती दिलेली भरायची, 13 तारखेच्या नंतर ह्या ज्या गोष्टी करायला सांगल्यात त्या 13 तारखेच्या नंतर होणार नाहीयेत. म्हणून माझी प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती आहे की बेटा तुम्ही काही दिवस, आता हे तुमचे ऍडमिशन होईपर्यंत, तुमचं एकदा कन्फर्म ऍडमिशन झालं की मग तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. बट सध्या तुमचं 11वीचं ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला हे वेळापत्रक प्रामुख्याने लक्षात द्यायचं की आज काय करायचं आहे, उद्या हे करायचं आहे, परवा दिवशी ते या तारखेपासून हे वेळापत्रक तुमच्या स्क्रीनवर मोबाईलच्या लावून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्षात राहील. कसं होते विसरून गेल्याच्या नंतर, अरे यार तारीख होती आज, मी लक्षात राहिलं नाही मला. म्हणजे अशा काही, किंवा रिमाइंडर लावून ठेवा फोनमध्ये. म्हणजे असं अलार्म वाजला पाहिजे की आज हे काम करायचं आहे. ठीक आहे. तर एवढी खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यायची की वेळ निघून गेल्याच्या नंतर किंवा दिनांक, तो जे काही डेट दिलेला आहे तो वेळ निघून गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नसतंय. म्हणून प्रामुख्याने याची काळजी घ्यायची. स्क्रीनशॉट काढून घ्या. शून्य फेरीचं वेळापत्रक आहे. शून्य फेरीच्या वेळापत्रकानंतर दुसरे एक वेळापत्रक या अ, प्रकरणामध्ये दिलेलं आहे. ते म्हणजे नियमित कॅप फेरी 1 त्याचे वेळापत्रक. इथे कॅप फेरी म्हणजे पहिली प्रवेश फेरी असं म्हणतात त्याला बेटा. शून्य फेरी झाल्याच्या नंतर ही फेरी चालू होईल. याचं वेळापत्रक सुद्धा लक्षात द्या. पण हे वेळापत्रक जरा क्लिअरली नीट लक्षात घ्यायचं आहे. शून्य फेरीमध्ये तुम्हाला फक्त अप्लाय करायचं आहे, ऍडमिशन मिळणार नाही आहे. ऍडमिशन मिळण्याची तारीख आहे ती नीट लक्षात घ्या. विद्यार्थ्यांना 26 मे ला
ऍडमिशन मिळणार आहे 26 मेच्या पुढे तुम्हाला. हे मी आता वेळापत्रकात डिस्कस करणार आहे. आता शून्य फेरी जरी चालू राहिली तर या शून्य फेरीमध्ये फक्त तुम्हाला चॉईस द्यायचा आहे आणि अप्लाय करायचं आहे कोटा ऍडमिशनसाठी. अप्लाय करायचं आहे आणि सिलेक्ट जरी झाला तर तुम्हाला ऍडमिशन मात्र 26 मेच्या नंतर मिळणार आहे, आता नाही. मग पहिली फेरी आणि शून्य फेरी दोन फेरी आहेत. शून्य फेरी आणि पहिली फेरी या दोन्ही फेरीमध्ये जे काही विद्यार्थी सिलेक्ट होतील त्याचं ऍडमिशन मात्र 26 तारखेला होणार आहे. 26 मेला ही लक्षात घ्या. आता शून्य फेरीमध्ये अप्लाय केलंय आणि पहिल्या फेरीमध्ये अप्लाय करणं बाकी आहे. पहिल्या फेरीचं अप्लिकेशन किंवा अप्लाय करण्याची सुरुवात होणार आहे 21 मे पासून. जे विद्यार्थी इन हाऊस कोट्यासाठी किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी अप्लाय करणार नाहीत किंवा अप्लाय करू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीसाठी यायचंय. आता असे विद्यार्थी म्हणजे कोणते सर? समजा जे विद्यार्थी जे एखाद्या शाळेत शिकलाय आणि त्या शाळेमध्ये त्याला 11वी-12वी अवेलेबलच नाहीये. ती शाळा फक्त 10वी पर्यंतच होती. मग तो इन हाऊस कोट्यासाठी अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे? तर तो मग येणार कुठं? पहिल्या फेरीसाठीच येणार आहे. म्हणजे शून्य फेरी त्यासाठी अवेलेबल. शून्य फेरी फक्त मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोटा. मायनॉरिटी कोटा म्हणजे काय? समजा एखाद्या कॉलेजमध्ये एखादं कॉलेजच असतं बेटा मायनॉरिटी कॉलेज. तर तिथं मायनॉरिटीच्या मुलांना 50% आरक्षण आहे. तर जर तुम्हाला तिथं जायचं असेल तर मग तुम्ही मायनॉरिटी कोट्याचं ते कॉलेज तुमच्या एरियामध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही मायनॉरिटी कोटाच्या माध्यमातून आता शून्य फेरीमधून अप्लाय करू शकता त्या संबंधित कॉलेजला. बट तुम्हाला मायनॉरिटी कोट्यासाठी अप्लाय करावं लागेल. आणि मॅनेजमेंट कोटा म्हणजे त्याच्या 5% जागा असतात प्रत्येक कॉलेजमध्ये असतात, बट ते मॅनेजमेंट झालं म्हणजे ते संबंधित शाळा डिसाईड करेल तुम्हाला ऍडमिशन द्यायचं की नाही, त्यांची काही अतिरिक्त फीस कदाचित घेतील तुमच्याकडून, ते त्याला मॅनेजमेंट कोटा म्हणतात. म्हणजे या तिन्ही कोट्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला यायचं आहे कुठं? पहिल्या फेरीला. पहिल्या फेरीला आल्याच्यानंतर ह्याचं वेळापत्रक कधीपासून सुरू व्हायचं हे नीट लक्षात घ्या. इथं दिलंय बघा, 21 मे ते 22 मे तुम्हाला काय करायचं आहे? इथं बघा, कॅप प्रवेश 2 प्रकार आहेत. इथं कालावधी वेळापत्रक एकच आहे, 21 मे आणि 22 मे या 2 दिवसात कॅप प्रवेश हे पहिली फेरी झाली. ठीक आहे, पहिली फेरी. आणि हे इथं कोटा प्रवेश म्हणजे हे शून्य फेरी झाली. हे दोन्हीचे वेळापत्रक स्टार्ट व्हायलेत. मग आता जे कोटा प्रवेश किंवा शून्य फेरी चालू आहे ते फक्त अप्लाय करण्यासाठी आहे. ऍडमिशन करण्यासाठी 21 तारखेपासून प्रक्रिया सुरू होईल. ते दोन्हीही फेरीसाठी 21 तारखेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ओके. तर कॅप फेरीमधून जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला ह्या 2 दिवसामध्ये काय करायचं आहे इथं सगळं माहिती सांगितली आहे बघा. पसंतीक्रम भाग एक भरणे, बदल करणे आणि जास्तीत जास्त 10 विद्यालयाची नावं देणं हे सगळं या 2 दिवसात करायचंय. कुठल्या विद्यार्थ्यांना? फेरी क्रमांक 1 मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना. आणि कोटा चॉईस मध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा दुरुस्ती करणे, हे काय व्यवस्थापन कोटा प्रवेशासाठी कोणत्या ह्याच्यातून तुम्ही गेले, पसंतीक्रम ऑनलाईन दर्शविणे, लॉक करणे, नियमित फेरी एकसाठी कोटा पसंतीक्रम पुन्हा अर्ज लॉक करणे आवश्यक आहे. काही माहिती सांगली, ते पूर्ण माहिती नीट वाचा. सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे माझी. ही माहिती वाचत नाही आपण आणि मग आपण फिरत राहतो किंवा आपण त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत नाही बरोबर. एक तर वेळापत्रक लक्षात ठेवायचं आणि ही माहिती नीट वाचायची आहे. इकडची जी माहिती सांगत आहे मी तुम्हाला, ही वाली माहिती, ही इकडची जी माहिती आहे ती जी शून्य फेरीसाठीची आणि इकडची जी माहिती आहे ती पहिल्या फेरीसाठीची आहे. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथं पहा दिलं बघा, 23 तारखेला काय होणार आहे? अलॉटमेंट प्रोसेस म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे त्याची प्रोसेस स्टार्ट होते. 23 ते 26 मेला तुम्हाला प्रवेश घ्यायचा. इथे दिले बघा, पोर्टलवर फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप यादी प्रदर्शित करणे. आणि इथं दिले बघा, कनिष्ठ महाविद्यालय वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित करणे आणि फेरीसाठी कट ऑफ यादी प्रदर्शित करणे आणि विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवणे की बाबा तुमचा नंबर लागलाय. 26 तारखेला तुम्हाला मेसेज येईल किंवा कॉलेजमधून संबंधित फोन येईल पहिल्या फेरीसाठी. ओके. आणि जर कॅपमधून इथून गेला असेल, झिरो फेरीमधून केला असेल तुम्ही, तर तुम्हाला जे काही आहे तिथेही तुम्हाला मेसेज किंवा काहीतरी कॉन्टॅक्ट केला जाईल जर तुमचा नंबर लागला असेल त्या फेरीमधून तर. आणि 26 ते 28 या तीन दिवसामध्ये 26, 27, 28 इथे दिले बघा, प्रवेश निश्चित करणे दिले बघा. प्रवेश निश्चित करणे, इथेही प्रवेश निश्चित करणे, इथेही आपला प्रवेश निश्चित करणे. दोन्ही शून्य फेरी, पहिली फेरी असू द्या किंवा शून्य फेरी असू द्या. ओके. दोन्ही फेरीमधून आपल्याला प्रवेश निश्चित करता येतात. कधीपासून? 26, 27, 28 या 3 दिवसामध्ये. ठीक आहे. आणि 29 तारखेला जर तुमचा नंबर लागला नसेल तर पुढच्या राऊंडसाठी किती जागा रिक्त आहेत हे, आणि 30 तारखेला दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर होईल की कोण्या दिवशी काय करायचं ते. वेळापत्रकाकडे खास करून सर्वांनी लक्ष द्यायचं की कोण्या तारखेला काय करायचंय. वेळापत्रक फॉलो नाही केला, तुम्ही डेट निघून गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी केला तर तुम्हाला तिथले संबंधित प्रोसेसमध्ये घेणार नाहीत, शिक्षक असू दे किंवा काय असू दे ते. लक्षात आलंय? याची स्क्रीनशॉट माझ्या मते तुमच्याकडे असावी. हे स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला ही प्रक्रिया पूर्णपणे माहीत होऊन जाईल. पहिल्या फेरीचं वेळापत्रक होतं हे. पूर्ण प्रक्रिया तुम्हाला कळावी या उद्देशाने मी तुमच्यासमोर चर्चा केली. आता आपण जाऊया प्रत्यक्षात त्या प्रोसेसकडे, ज्या प्रोसेससाठी आपण हे सगळं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय.
सगळी प्रोसेस मी तुमच्यासमोर सांगणार आहे. रजिस्ट्रेशन, भाग 1 भरणे आणि भाग 2 भरणे. बट मी हे जे आता दाखवत आहे तुम्हाला, ते फक्त 0 फेरीसाठी दाखवत आहे. याच्यातल्या काही भाग तो पहिल्या फेरीसाठी, दुसऱ्या फेरी, शेवटच्या फेरीपर्यंत कंटिन्यू कामी पडतो. भाग 1 भरलेला परत-परत भरायची गरज नाही. एक नीट लक्षात द्या विद्यार्थ्यांनो. भाग 1 आत्ता भरला आणि पुढच्या प्रत्येक फेरीमध्ये भाग 1 परत-परत भरायची गरज नाही. प्रत्येक फेरीला जर तुमचं ॲडमिशन झालं नसेल, पहिल्या फेरीला झालं नाही, दुसऱ्या फेरीला परत अप्लाय करायचं, तर फक्त भाग 2 बदलायचा. भाग 2 प्रत्येक वेळेस लॉक करावा लागतो. प्रत्येक फेरीच्या अगोदर. भाग 1 आत्ता भरला, तर शेवटपर्यंत परत भरायची गरज नाही. मुद्दा लक्षात आलाय? भाग 1 परत भरायची गरज नाही. भाग 2 प्रत्येक फेरीच्या अगोदर लॉक करावा लागतो, तरच तुम्ही त्या पुढच्या फेरीला अप्लाय केल्यासारखं होत असतंय. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. चला तर मग मी सुरुवात करतोय. रजिस्ट्रेशन प्रक्रिया दाखवणार आहे. भाग 1 भरणे आणि भाग 2 भरणं. बट मी हे जे सध्या प्रोसेस करतोय ते 0 फेरीसाठी करतोय. पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पहिल्या फेरीसाठी सुद्धा मी अप्लाय करण्याची प्रोसेस दाखवत राहील. ठीक आहे? चला आपण स्टार्ट करूया. तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतंय बघा. ही साईट जी ऑफिशियल वेबसाईट आहे mahafyjcadmissions.in या पेजवर या. याची लिंक तुम्हाला माहित असेल, नसेल तर mahafyjcadmissions.in असं जरी सर्च केलं, मोबाईलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला असा विंडो मिळेल. मी इथं जे करतोय बेटा ते लॅपटॉपवर करतोय. मोबाईलवर सुद्धा अशी स्क्रीन येते. स्टुडंट रजिस्ट्रेशन, लॉग इन अशी 2 बटन दिसेल तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांच्यासाठी लॉग इन कडे जायचंय, किंवा ज्यांनी केलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन पासून स्टार्ट करायचं. आपण सुरुवातीपासून पाहतोय म्हणून मी रजिस्ट्रेशन कडे चाललो. आता रजिस्ट्रेशनची प्रोसेस पहा, काय केलंय दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला. स्टुडंट रजिस्ट्रेशन. थोडं स्पीड पकडूया, कारण की बऱ्याचशा गोष्टी चर्चा करायच्यात, पाहायच्यात आपल्याला. इथं पहा, जर तुम्ही 10वी ज्या स्टेट मधून केली, महाराष्ट्रामधून केली असेल तर विदिन महाराष्ट्र स्टेट असं टिक करायचंय. महाराष्ट्राच्या बाहेरून केली असेल तर आउटसाईड. मी ज्या विद्यार्थ्यासाठी इथं फॉर्म भरतोय त्या विद्यार्थ्याचा जो काही स्कूल आहे तो महाराष्ट्रामधला आहे, म्हणून मी इथं विदिन महाराष्ट्र स्टेट असं सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर ऍप्लिकंट स्टेटस, फ्रेशर, रिपीटर, प्रिव्हियसली पास्ड. फ्रेशर म्हणजे यावर्षी पास झाला असेल, दिले बघा, फर्स्ट टाइम इन 2026. प्रिव्हियसली पास म्हणजे अगोदर, म्हणजे गेल्या वर्षी पास झाला असेल पण त्याने ऍडमिशनच घेतलं नाही किंवा मिळालं नाही, अशा विद्यार्थ्यासाठी प्रिव्हियसली पास असं वगैरे करायचं. आता जनरली सगळे विद्यार्थी आता कोणते असणार बेटा, फ्रेशर आहेत, म्हणून तुम्ही फ्रेशर सिलेक्ट केले. ज्या विद्यार्थ्यासाठी मी भरतोय तो यावेळेस परीक्षा दिलेला आहे मार्च मध्ये. आणि तिसरा पार्ट आहे 10th स्टँडर्ड इक्वलंट एक्झामिनेशन. कोणती आहे? तुम्ही 10वीची परीक्षा कुठे दिली? एसएससी बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. स्टेट बोर्ड साठी दिलेली आहे, स्टेट बोर्डची परीक्षा दिलेली आहे की सीबीएसई बोर्डची दिलेली आहे की आयसीएससी ची बोर्ड, जे दिले, जो बोर्ड तुमचा 10वीला होता, आयबी बोर्ड होता, आयजी, एसई, सीएसई बोर्ड होता, एनआयओएस बोर्ड होता, जो बोर्ड तुमचा होता तो तुम्हाला माहित असेल तो इथं सिलेक्ट करायचा. मी एसएससी बोर्डच्या स्टुडंटसाठी माहिती भरतोय फॉर एक्झाम्पल साठी तुमच्यासाठी, तर मी एसएससी बोर्ड सिलेक्ट केलाय. महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एसएससी सिलेक्ट केलंय. ठीक आहे. जर तुम्ही सीबीएसई चे स्टुडंट असाल तर सीबीएसई सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आता एसएससी बोर्डचं गेल्याच्या नंतर इथं सीट नंबर एंटर करायचा आहे. ज्या संबंधित विद्यार्थ्याचा आपण भरतोय त्याचा मी इथं सीट नंबर एंटर करून घेतोय. अँड मदर्स नेम, आईचं नाव भरल्याच्या नंतर इथं व्हेरीफाय नंबरवर क्लिक करायचंय. हा, तर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर असं मेसेज येतो, व्हेरीफाय एसएससी डिटेल्स. इथं सगळं तुमचं नाव येऊन जाते, डिटेल ऑटोमॅटिक नाव येते जर स्टेट बोर्डचे विद्यार्थी असाल तर. अदर बोर्ड साठी इथं व्हेरीफाय असं येत नाही. सीबीएसई एसएससी बोर्ड शिवाय इतर कोणत्याही बोर्डच्या विद्यार्थ्यासाठी असं ऑप्शन येत नाही. ठीक आहे. अब हे इथं तुम्हाला स्वतःचा सीट नंबर लिहावा लागतो सीबीएसई बोर्डसाठी आणि आईचं नाव लिहावं लागते, बट इथं व्हेरीफाय नंबर असा ऑप्शन येत नाही. हे व्हेरीफाय नंबर हे फक्त स्टेट बोर्डमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यासाठीच येत आहे. असं व्हेरीफाय केल्यानंतर यस करेक्ट म्हणायचं, इथं नाव वाचून घ्यायचं स्वतःचं बरोबर आहे का, आणि आईचं नाव बरोबर आहे का वाचून घ्यायचं आणि यस करेक्ट वर क्लिक केला. व्हेरीफाय नंबर म्हणून देत आहे बघा. आता इथं काय करायचं, तुमची 10वीची परीक्षा मार्च मध्ये दिलेली आहे ते लिहा. इथं इयर ऑफ पासिंग ऑटोमॅटिक आलेलं आहे, तुमचं नाव पण इथं ऑटोमॅटिक येते जर स्टेट बोर्डमध्ये असाल तर. बाकीच्या बोर्डच्या विद्यार्थ्यांना मात्र सगळं स्वतःहून भरावं लागते. हे इयर ऑफ एक्झामिनेशन स्वतःहून भरावं लागते, नाव स्वतःहून भरावं लागते, ऑटोमॅटिक येत नाही. हे फक्त स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी असं ऑटोमॅटिक नाव किंवा हे सगळं माहिती व्हेरीफाय होऊन येत असते. ईमेल आयडी असेल तर लिहा, आवश्यक नाही. हे रेड कलरचे जे काही पार्ट आहेत ते आवश्यक असतात भरणं. इतर लाल कलरमध्ये स्टार दाखवले ते सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी असतात भरणं. मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे तुम्हाला.
मी इथं मोबाईल नंबर एंटर करून घेतोय. मोबाईल नंबरच्या नंतर सिक्युरिटी क्वेश्चन, भरपूर क्वेश्चन असतात बेटा. एवढे क्वेश्चन आहेत. व्हॉट इज युअर ग्रँडफादर नेम, व्हॉट इज युअर बेस्ट फ्रेंड नेम, व्हॉट इज युअर फेवरेट गेम. त्यापैकी कोणतं तरी एक लक्षात ठेवा, एक प्रश्न सिलेक्ट करा आणि त्याचा आन्सर इथं लिहून ठेवा. हे कशासाठी लागतं बेटा? कदाचित तुम्ही पासवर्ड वगैरे विसरला तर तुम्हाला ते पासवर्ड फॉरगेट पासवर्ड केल्याच्यानंतर हे सिक्युरिटी क्वेश्चनचा आन्सर विचारते, त्यावेळेस तुम्हाला पासवर्ड रिसेट करता येत असतो. यासाठी हा प्रश्न आवश्यक मानला जातो. ठीक आहे. मी इथं त्याचे काहीतरी आन्सर लिहून घेतो. चला, व्हॉट इज युअर बेस्ट फ्रेंड असं मी सिलेक्ट केलं आणि त्याचा इथं आन्सर लिहिलेला आहे. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर पासवर्ड सिलेक्ट करून घ्या आणि कॅप्चा एंटर करा. पासवर्ड 2 वेळेस टाकायचा, कन्फर्म एकदा करून घ्यायचा, सेमचा सेम. आणि नंतर हे असं बघा, हे कॅप्चा टाकल्या टाकल्या जर करेक्ट असेल तर इथं बघा बाजूला रजिस्टर नंबर आहे. मी त्याला बॅक घेतोय. इथं रजिस्टर नंबर बघा इनॅक्टिव्ह दिसायला, रजिस्टरचे ऑप्शन दिसते या ठिकाणी, तुम्हाला या ठिकाणी दिसते पहा बॉटमला, एकदम राईट बॉटमला, तर ते इनॅक्टिव्ह दिसतंय. जसं मी कॅप्चा कम्प्लीट एंटर केला किंवा इथं ग्रीन कलरमध्ये ते ऍक्टिव्हेट झालं. या रजिस्टरवर क्लिक केल्यावर तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होऊन जातंय. ठीक आहे. हा, मग आता हे इथपर्यंत झालं. इथं दाखवलंय बघा, तुमचं नाव येतंय पूर्ण बेटा बेटा, आणि इथं तुमचा जे काही लॉग इन आयडी होता तो लॉग इन आयडी तुम्हाला इथं प्राप्त होऊन जातो. पासवर्ड तुम्हाला माहित असतो, लॉग इन आयडी हा आहे तुम्हाला मिळालेला. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट, या लॉग इन आयडीची जी काही इन्फॉर्मेशन आहे, पासवर्डची इन्फॉर्मेशन आहे, तुमच्या नंबरवर तुम्हाला प्राप्त होऊन जाते. तुम्ही जे आता मोबाईल नंबर एंटर केला होता त्या नंबरवर टेक्स्ट मेसेज तुम्हाला प्राप्त होऊन जातो. तो टेक्स्ट मेसेज सेव्ह करून ठेवायचा आहे, डिलीट होऊ द्यायचा नाही. त्यामध्ये तुमचा आयडी आणि पासवर्ड असतो. जेव्हा तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे या साईटवर, त्यावेळेस तुम्हाला या 2 गोष्टीची आवश्यकता असते, लॉग इन आयडी आणि पासवर्डची. आता लॉग इन आयडी जनरेट झाला तर इथं काय करायचं बघा, प्रोसीड टू लॉग इन. आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं, आता लॉग इन करूया. आता लॉग इन करणं म्हणजे भाग 1 भरण्यासाठी आपण सुरुवात करत आहोत. हे झालं बेटा रजिस्ट्रेशन कंप्लीट. दिस इज कंप्लीट प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन. आता भाग 1 भरण्याच्या प्रोसेसकडे जाऊया. इथं प्रोसीड टू लॉग इन असं दिसतंय ऑप्शन, किंवा तुम्ही डायरेक्ट होम बटनवर जाऊनही इथं लॉग इन बटन दिसतंय बघा, कुठेही लॉग इन करू शकता, प्रोसीड टू लॉग इन किंवा इथून. आता लॉग इन बटनवर मी क्लिक करतोय आणि मी जे आता लॉग इन आयडी घेतला होता, मिळाला होता, तो लॉग इन आयडी इथं मी एंटर करतोय. लॉग इन आयडी एंटर केला, पासवर्ड लिहून घेतोय, पासवर्ड टाकला. हा कॅप्चा जो आहे ना, तो इथं कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे. स्मॉल लेटर कॅपिटल लेटर सगळे व्यवस्थित भरायचे आहेत. आणि पहा, जसा कॅप्चा एंटर झालाय, खाली इथं लॉग इन बटन ग्रीन कलर मध्ये ऍक्टिव्हेट झालंय. आयडी, पासवर्ड आणि हा इथला कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन हा बटन ऍक्टिव्हेट झाल्याच्या नंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आता मेन डॅशबोर्डवर आलेला आहात. पहा, तुमचं इथं नाव दिसतंय पूर्णपणे आणि तुमची पूर्ण लॉग इन आयडी वगैरे सगळं काही इथं तुम्हाला दिसायला लागतंय. ठीक आहे. इथं पहा, तुमच्या डॅशबोर्डवर काय दिसतंय, ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट दिसत आहे, म्हणजे तुमचा फॉर्म अद्याप कम्प्लीट झालेला नाहीये. ऍडमिशन स्टेटस मध्ये काय दिसतं बघा, नॉट ऍडमिटेड. ओके. कॅप ऑप्शन फॉर्म फिलिंग नॉट स्टार्टेड, काहीच पूर्ण भरलेलं नाही आपण आता फक्त रजिस्ट्रेशन केलं. आता आपण प्रोसेस स्टार्ट करू. आता आपण हे जे स्क्रीन पाहताय याला म्हणतात तुमचा डॅशबोर्ड. त्या डॅशबोर्डवर आहात तुम्ही आता. आता वरती तुम्हाला इथं डॅशबोर्डच्या इथं पहा, वरती इथं इथं एकदम टॉप राईट कॉर्नरला, लेफ्ट कॉर्नरला या 3 लाईन दिसतात. इथं इथं हे 3 बटन दिसतात. दिसत आहे का पहा, हे इथं 3 बटन दिसत आहेत, इथं हे 3 लाईन दिसत आहेत, 4 लाईन. इथं क्लिक करा, हे मेनू बटन आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर असं साईड एक पॉपअप विंडो तयार होतो. हे डॅशबोर्डवर सध्या तुम्ही इथं बघा, ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 हे सध्या आपण इथं सुरुवात करत आहोत भरण्यासाठी. ओके. आता हा पार्ट 1 म्हणजे रजिस्ट्रेशनचाच बराचसा भाग पार्ट 1 मध्ये भरलेला असतो. काही गोष्टी भरायच्या असतात. पहा, पार्ट 1 ला क्लिक केलात तर खाली परत काही पार्ट्स दिसतात बघा. पार्ट 1 मध्ये किती गोष्टी आहेत पहा. पार्ट 1 ला क्लिक केलं, हे डाऊन ॲरो आहे तिथं, याच्यावर क्लिक केल्यास तुम्हाला 1 2 3 4 पहा किती आहेत टोटल, 1 2 3 4 5 6 7 8 8 गोष्टी फिल करायच्या आहेत इथं पार्ट 1 मध्ये. 8 गोष्टींना पूर्ण करायचं आहे. त्यातला रजिस्ट्रेशन डिटेल ऑलरेडी पूर्ण केलाय आपण. हे पहा, इथं पाहून जाईल तुम्हाला. विदिन महाराष्ट्र स्टेट भरला होता आपण. आपण फ्रेशर होतो, SSC बोर्डचे होतो, किंवा काय टाकलं होतं आपण,
आपला सीट नंबर टाकला होता, आईचं नाव टाकलं होतं, हे सगळी माहिती आपण ऑलरेडी भरलेली आहे. फक्त नेक्स्ट करायचं काम आहे. कुठं? पार्ट वनचा मी परत सांगू तुम्हाला. पार्ट वनचा कोणता भाग पाहतो बेटा आपण? पार्ट वनचा कोणता भाग पाहतो? रजिस्ट्रेशन डिटेल. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर हे पार्ट वनच्या खालच्या हे असं परत सांगतोय, हे डाऊन ॲरोवर क्लिक केल्यानंतर हे ॲरो ओपन होतो. हा विंडो ओपन झाल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन डिटेल मिळेल. रजिस्ट्रेशन डिटेलवर आल्यावर असं बाजूला क्लिक केल्यावर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन डिटेल दिसते बघा, इथं रजिस्ट्रेशन डिटेल दिसतंय. या रजिस्ट्रेशन डिटेलला क्लिक केल्यावर काहीच करायचं नाही, सगळं भरलेलं असते. आपण फक्त खाली स्क्रोल करत खाली यायचा, नेक्स्ट बटनवर क्लिक करायचंय. इथं काही भरायचं नाही. आता दुसरा भाग सुरू झाला, कोणता? पर्सनल डिटेल. पर्सनल डिटेल पहा, दाखवू पर्सनल डिटेल कुठं होता? हे बघा, हे दुसरा भाग सुरू झाला. आपोआप खाली येत राहता तुम्ही, एक एक कंप्लीट झालं की. इथूनही जाऊ शकता आणि इथून डायरेक्ट नेक्स्ट केल्यावर तुम्हाला पुढच्या भागावर घेऊन जात असते. ठीक आहे. पर्सनल डिटेलवर आलात. आता पर्सनल डिटेलमध्ये काय तुम्हाला तुम्ही कुठले होता, म्हणजे कोण्या शाळेमध्ये होतात, मी जेंडर लिहायचा आहे, डेट ऑफ बर्थ लिहायचा आहे. पहा इथं मी लिहित आहे जेंडर लिहिलेलं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे, जी डेट ऑफ बर्थ तुमची आहे ती तुम्हाला इथं एंटर करायची आहे. डेट ऑफ बर्थ या ऑप्शन मध्ये इथे गेल्यावर इथे बॉक्स दिसतो कॅलेंडर टाईपचं सिम्बॉल, तिथे क्लिक केल्यावर इथं इथं वरती डाऊन ॲरोला क्लिक केल्यावर वर्ष मिळतात. इथं तुम्हाला आधी तुमचं इयर सिलेक्ट करून घ्या, ज्या वर्षी तुम्ही बर्थ झालात ते इयर सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. इयर सिलेक्ट केल्याच्या नंतर मंथ आहे, तर इथं इथं 2 ॲरो आहेत बघा. हे ऑगस्ट दाखवते सध्या, मागे आलात तर हे जुलै वगैरे दाखवणार, पुढे गेलात तर पुढचे महिने दाखवणार. असं स्क्रोल करून पुढचे महिने जायचे. नोव्हेंबर. हा, डेट ऑफ बर्थ एंटर केल्याच्या नंतर तुम्ही ज्या शाळेमध्ये होता त्या शाळेचं नाव सगळं इथं व्यवस्थित दिसायला लागते. फक्त इथं दोनच गोष्टी भरल्या बेटा आपण, जेंडर आणि डेट ऑफ बर्थ. कुठं? पर्सनल डिटेलमध्ये. आणि जस्ट सेव्ह अँड नेक्स्ट क्लिअर करायचं तुम्हाला. ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट क्लिअर करायचं आहे. मग इथं क्लिअर केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते ऍप्लिकंट पर्सनल डिटेल सेव्ड सक्सेसफुली असं दाखवत राहते. आता आपण आलो ऍड्रेस डिटेलवर. म्हणजे आपल्याला टोटल 8 भाग पूर्ण करायचे. भाग 1 मध्ये आपण 2 पूर्ण केले. ऍड्रेस डिटेलवर आलो, भाग 1 भरताना तिसरा भाग चालू आहे आपला. परत दाखवतोय मी, प्रत्येक वेळेस दाखवत आहे भाग. हे पहिला भाग झालाय पर्सनल डिटेल, दुसरा भाग झालाय, तिसरा भाग ऍड्रेस डिटेलवर आलो आपण. हे ऍड्रेस डिटेल भरणं चालू आहे. ठीक आहे. आता इथं तुमचा ऍड्रेस टाकून द्या, जो तुमचं ऍड्रेस आहे तो ऍड्रेस फिल करायचा आहे तुम्हाला इथं. हे पूर्ण ऍड्रेस डिटेल पूर्ण माहिती भरून घ्या. डिस्ट्रिक्ट वगैरे हे पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर तुमचा मोबाईल नंबर इथं असतो, तो सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन करताना भरला होता, तोच कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये इथं दिसायला लागेल तुम्हाला. तो भरणे, सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करणे. ऍड्रेस डिटेल पूर्णपणे भरलेलं आहे. पहा इथं ऍड्रेस डिटेल सक्सेसफुली म्हणून दाखवत आहे, सेव्ड सक्सेसफुली. आता आलो आपण 4 नंबरच्या पार्टवर, कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल. पहा कुठं आलोय आपण? कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल. ओके, भाग 1चा 4था भाग आपण पूर्ण करत आहोत, सुरुवात करत आहोत. कॅटेगरी डिटेलमध्ये काय पहा, काही इथं नोट आहे ते वाचून घ्या व्यवस्थित. ओके. इथं पहा कॅटेगरी दाखवलंय. तुमची कॅटेगरी आहे जी SC कॅटेगरी आहे, तर ऑलरेडी इथं दिसून येईल. तर तुम्ही स्टेट बोर्ड मधले विद्यार्थी असाल तर, CBSE बोर्ड मध्ये असाल तर तुम्हाला इथं मॅन्युअली सगळं सिलेक्ट करावं लागेल इथून आपण असं पाहून. ओके. जर नसेल, चुकीचं आलं असेल तर करेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं, जी कॅटेगरी तुमची आहे. ठीक आहे. पुढे काय विचारते, डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे तर यस करा, नसेल तर नो करा. यस केलं तर खाली परत विचारते की कुठल्या स्टेट कडून तुम्हाला मिळाले, ते स्टेट सिलेक्ट करा. कुठल्या डिस्ट्रिक्ट कडून मिळालेलं आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या. ओके. स्टेट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर कॅटेगरी, त्याच कॅटेगरीमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे का? कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणल्यावर तुम्ही त्याच कॅटेगरीला सिलेक्ट करा. ठीक आहे. मग इथं सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ऍडमिशन. SC कॅटेगरी होती तर आपण SCच लिहिलं इथं. ठीक आहे. मग पुढे काय आहे, ऑदर रिझर्वेशन डिटेल्स. हे सगळं व्यवस्थित वाचा. दिव्यांग वगैरे असाल, हँडिकॅप्ड असाल, प्रोजेक्ट अफेक्टेड असतील, किंवा पुन्हा आणखीन काय बघा, ट्रान्सफर झालेले असतील, फ्रीडम फायटरचे असतील तुमच्याकडे तर यस करा. आणि यस केलं तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट एंटर करावं लागतंय. ठीक आहे. म्हणजे त्याचं जे काही कागद आहे, त्याचं रिझर्वेशन पाहिजे तर त्याचं संबंधित कागद तुमच्याकडे असावं. ठीक आहे. असेल तर यस करा आणि त्याचं कागद तुम्हाला तिथं अपलोड करावं लागते. मायनॉरिटी कोटा ऍडमिशनसाठी
अप्लाय करणार आहात का? ठीक आहे. मायनॉरिटी कोटा फक्त मायनॉरिटी कॉलेजसाठीच अवेलेबल होतो, बाकीच्यासाठी कॉलेजसाठी नाही. जर तुम्हाला मायनॉरिटी कोटा मधून ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला मायनॉरिटी कॉलेज जे आहे तिथं जावे लागतील. तिथं मायनॉरिटी कोटा थ्रू ऍडमिशन मिळते. ठीक आहे. डू बिलॉंग टू मायनॉरिटी? येस तर असेल तर लिहा, कोणती मायनॉरिटी आहे ते लिहून काढा. ठीक आहे. आता आहे बघा इथं रिलिजन मायनॉरिटी आहे. मी ज्या स्टुडंटचं भरतोय त्यांची रिलिजन मायनॉरिटी आहे, तुम्ही इथं सिलेक्ट केलं, नसेल तर नो करा. ठीक आहे. पुढे आहे इनहाऊस कोटासाठी. जर तुम्ही त्या शाळेतून असाल ज्या शाळेसाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्ही यस करा, अदरवाईज नो करा. ठीक आहे. जर तुम्हाला इथं बघा, डू यू वॉन्ट टू टेक ऍडमिशन थ्रू इनहाऊस कोटा? आता इनहाऊस कोटा थ्रू ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं का? यस केलात तर तुम्हाला इनहाऊस कोटामधून ऍडमिशन मिळेल. बट इनहाऊस कोटा तुम्हाला माहित असावं, काय असावं बेटा? ज्या शाळेमध्ये तुम्ही 10वी केली त्या शाळेमध्ये 11वी चा वर्ग असावा. अशाच वेळेस तुम्हाला इनहाऊस कोट्यामधून ऍडमिशन मिळते. ज्या शाळेमध्ये तुम्ही 10वी केली त्या शाळेमध्ये 11वी असावी, त्या शाळेमध्ये 12वी असावी, तिथे ते वर्ग चालू असावे, तर तुम्ही इनहाऊस कोट्यामधून त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. त्यासाठी यस करायचं जर असेल तर. जर तुमच्या शाळेमध्ये तुम्ही 10वी मध्ये ज्या शाळेत शिकताय त्या शाळेमध्ये 10वी पर्यंतची शाळा आहे, 11वी 12वीची शाळा नाही, तर तुम्हाला इनहाऊस कोट्यामधून ऍडमिशन मिळणार नाही, तुम्हाला तिथं नो करावं लागेल. ठीक आहे. मी इथं यस करतोय की हा जो विद्यार्थी आहे तो इनहाऊस कोट्यामधून त्या संबंधित शाळेमध्ये शिकला, त्या शाळेमध्ये इयत्ता 11वी आणि 12वीचे वर्ग चालतात, म्हणून मी तिथं यस केलंय. कळालं इनहाऊस म्हणजे काय? आणि मग पुढे सेव्ह अँड नेक्स्ट. पार्ट 1 आहे ना, त्यामध्ये आतापर्यंत आपण आलोय पहा कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल पर्यंत. आता याचा 5वा टप्पा म्हणजे 5वी स्टेप, क्वालिफिकेशन डिटेल. इथं क्लिक केलात तर तुम्हाला असा एक पॉपअप विंडो तयार होऊन जातो, मेन विंडो. तिथं दिसेल पाहता क्वालिफिकेशन डिटेल असं नाव, तिथं स्टँडर्ड एक्झामिनेशन डिटेल असं नाव दिसतंय पहा. इथं सांगितलंय बघा की स्टार वाले जे काही पार्ट आहेत ते मॅन्डेटरी आहेत म्हणून. ठीक आहे. चला मग आता इथं दिसतंय बघा रिझल्ट, पासिंग स्टेटस पास म्हणून दिसतंय ऑलरेडी. इथं दिसतंय का? पासिंग स्टेटस पास म्हणून दिसतंय. हे फक्त स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना दिसणार आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना इथं सिलेक्ट करून पास फेल असं दिसतंय ऑप्शन, त्यातलं पास सिलेक्ट करायचं आहे. फक्त स्टेट बोर्डच्या मुलांसाठी काही गोष्टी ऑटोमॅटिकली इथं फिलअप होऊन येतात. ठीक आहे. इथं पास दिसतंय बघा, यू हॅव पास इन इंग्लिश सब्जेक्ट स्टँडर्ड. इथं यस आलंय पहा, इथे सायन्स मध्ये पण यस आलंय. हा जो स्टुडंट होता तो त्याचा आपण सीट नंबर वगैरे एंटर केल्यामुळे त्याची सगळी डिटेल ऑलरेडी इथं फिल झालेली आहे पहा. सगळी इंग्लिश मधले मार्क्स सगळे इथं, सायन्स मधले मार्क्स किती आहेत, टोटल मार्क्स किती आहेत, पर्सेंटेज किती आहे, सगळं त्याच्या मार्क मेमोवरून इथं अटॅच होऊन जात असते. ठीक आहे. एवढं आपण पाहून घ्यायचं, तपासून घ्यायचं, त्याच्यात एडिट काही करता येणार नाही तुम्हाला, हे सगळं फिलअप झालेलं असणार आहे. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी एडिट करता येणार नाही, बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं सगळे मार्क्स स्वतःहून मॅन्युअली भरावे लागतात. ठीक आहे. आता हे स्टेट बोर्ड असल्यामुळे इथं ऑटोमॅटिक सगळं मार्किंग आलेली आहे सब्जेक्टची. आपल्याला फक्त सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचंय. असं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यावर सक्सेसफुल म्हणून दाखवतं इथं, आणि आपल्याला पुढच्या स्टेपवर घेऊन चाललो. आता 5वी स्टेप कंप्लीट केली, आता 6व्या स्टेपवर आलो आपण. कुठं? अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. पहा इथून दाखवतो मी तुम्हाला, प्रत्येक वेळेस असं दाखवत आहे. हे पार्ट 1, हे पार्ट 2. ओके. पार्ट 1 वर इथं क्लिक केल्यावर 1 2 3 4 5 झाले क्वालिफिकेशन डिटेल पर्यंत. हे इथं आलो आपण आता. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे 1, म्हणजे हे 6वी, हे 7वी आणि 8वी, हे 3 स्टेप राहिल्या तेव्हा पार्ट 1 कम्प्लीट होतो. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स वर आहोत सध्या आपण. इथं इथं पहा तुम्हाला दिसतंय. आता थोडं क्रुशियल पार्ट आहे. तुमच्याकडे सगळे जे पार्ट आहेत, म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत, ते सगळे एका विशिष्ट साईज मध्ये असणं, तुमच्या मोबाईल मध्ये असणं आवश्यक आहे, किंवा लॅपटॉप मधून भरत असेल तर लॅपटॉप मध्ये ते सगळे डॉक्युमेंट्स फोटोकॉपी मध्ये, ते पण मिनिमम साईज मध्ये केबी मध्ये किंवा 1 MB कमी साईज मध्ये ते असणं आवश्यक आहे. तर इथं पहा फर्स्ट दिलाय 10 स्टँडर्डचा मार्कशीट, इथं स्टार केलेला आहे, रेड स्टार आहे, म्हणजे हे भरणं आवश्यक आहे. ओके. आता जो तुमचा ऑनलाईनचा मार्क मला प्रिंट आउट, तो इथं तुम्ही एंटर करायचा आहे. ओके. आता इथं आधी काय करायचंय, अपलोड कसा करायचा? अपलोड नाही होणार आधी. आधी इथं चूज फाईल दिसते बघा, इथं क्लिक करायचंय. म्हणजे तिथं क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत, डेस्कटॉपवर असतील किंवा इतर कुठं असतील ना, ते सगळे इथं तुम्हाला दिसायला लागतील. आता इथं मी लॅपटॉपवर भरतोय, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जासाल. फोटोच्या माध्यमातून तुम्ही काढून ठेवलेले मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही तिथले फोटो जे काही आहेत ते इथं सिलेक्ट करून एंटर करू शकताय. आता इथं मी त्याचा मार्क मेमो इथं तयार करून ठेवला होता, मी त्याला सिलेक्ट केल्याने इथं ओपन करतोय. तो इथं फाईल सिलेक्टेड दाखवते पहा.
दिसतंय पहा इथं फाईल सिलेक्टेड. आणि इथं मग मग फाईल सिलेक्ट झाल्याच्या नंतर अपलोड करायचं. जर ती फाईल प्रॉपर साईज मध्ये नसेल तर इथं काय दाखवते पहा, फाईल नॉट इन अ प्रॉपर साईज असं रेड कलर मध्ये दाखवत असते. ठीक आहे, इथं हे सुटेबल असल्यामुळे फाईल सिलेक्टेड दाखवते आणि मी अपलोड क्लिक करतोय. इथं दाखवाय डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली. एक डॉक्युमेंट अपलोड झालंय पहा आपल्याला. नंतर आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, सध्या हे प्राप्त झालं नाही विद्यार्थ्यांना म्हणून इथं स्टार नाही आहे पहा. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेट. आता तुम्ही कॅटेगरीसाठी म्हणजे जे ऍडमिशनसाठी कॅटेगरीच्या माध्यमातून ऍडमिशन घ्यायचं ठरवलंय सुरुवातीला सांगताना, तर त्यावेळेस तुम्ही सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट आहे. तर आता ते तुम्हाला आहे असं म्हटलं तर तुम्हाला ते अपलोड करावं लागणार आहे. तर मी इथंही कास्ट सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याचं अपलोड करून घेतोय. हा, मी ती फाईल पण सुद्धा सिलेक्ट केलेली आहे. इथं इथं दाखवते बघा फाईल सिलेक्टेड आणि इथं अपलोड. ती फाईल सुद्धा अपलोड झालेली आहे. आणि त्यानंतर कुठल्याही स्टेपला इथं स्टार दिसत नाही आपल्याला. जे मॅन्डेटरी फील्ड होते, दोन ठिकाणी स्टार होता बा, रेड आणि इथे एक रेड होता, म्हणजे 10th मार्कशीट अँड कास्ट सर्टिफिकेट दोन्ही पार्टला आपण काय केलेलं आहे, अपलोड केलेलं आहे. आणि हे अपलोड केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करत खाली आल्यावर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन परत मिळेल तुम्हाला, त्यावर क्लिक करायचं आहे. इथं दाखवतंय पहा, डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली. कंप्लीट झालेलं आहे ते डॉक्युमेंट अपलोड करणं. आणि इथं पूर्ण सगळी डिटेल माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथं आलंय बघा आपण पुढच्या स्टेपवर. आता नेक्स्ट केल्यामुळे पुढच्या स्टेपवर 7व्या स्टेपवर आलो आपण. परत मी स्टेप दाखवतो तुम्हाला ती, की पेमेंट ऍडमिशन, पे ऍडमिशन प्रोसेसिंग फीस. पहा दाखवतोय, पहा लक्षात आहे का तुमच्या? हे बाई पार्ट वन मध्ये 1 2 3 4 5 6 आणि हे 7वी स्टेप, पे ऍडमिशन प्रोसेसिंग फीस. इथं आलो आपण. इथं आहे पे ऍडमिशन प्रोसेसिंग फीस. इथं ₹100 दाखवते तुम्हाला, किंवा त्याचा जो काय टॅक्स असतो तो थोडासा एक्स्ट्राचा टॅक्स सुद्धा भरावा लागतो. ते पेमेंट करताना हे इथं काय करायचं पहा, इथं सिलेक्ट केलंय आपण. इथं ऑलरेडी सिलेक्ट येते ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय वगैरे जे माध्यम आहे. प्रोसीड टू पे ऍडमिशन प्रोसेसिंग फीस इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा इथं पे नावाचं ऑप्शन येते बघा एकदम बॉटमला, तिथं क्लिक करायचंय. पे केल्यानंतर तुम्हाला एक असा पेमेंटचा एक विंडो ओपन होऊन जाईल. तिथं खाली स्क्रोल केल्यावर तिथं इथं हे पाहे पे युजिंग VPA असं ऑप्शन मिळते पहा. ओके, तिथं क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर व्हर्च्युअल पेमेंट ऍड्रेस, VPA ऍड्रेस टाका इथं. आता हा ऍड्रेस काय टाकायचा आहे, किंवा तुम्हाला दुसरा ऑप्शन पण होतं अवेलेबल. तुम्ही आता मोबाईलमध्ये बघत असणार ते स्कॅन करता येणार नाहीये खालचं, दुसरं एक ऑप्शन असते. बट हे VPA ऍड्रेस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जर समजा फोन पे वापरताय, तर तो फोन पेचा फोन पेवर लॉग इन केल्याच्या नंतर, फोन पेच्या अकाउंटवर गेल्याच्या नंतर तुमच्या अकाउंटवर जाऊन तुमचा तिथं UPI ID मिळते पहा, सर्च करा तो. आणि तो UPI ID तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. मी इथं UPI ID एंटर करून घेतोय. मी असा सिलेक्ट करून घेतला. मी हा जो UPI ID इथं सिलेक्ट केला, जो माझा फोन पेचा UPI ID आहे तो इथं सिलेक्ट केला, आणि मी इथं पे नाववर क्लिक करतो. तुम्हाला एक टायमर तिथं स्टार्ट होऊन जाईल. आणि त्या टाइम मध्ये तुम्हाला तुमच्या त्या संबंधित ऍपवर जाऊन तिथं एक कन्फर्मेशन द्यावं लागणार आहे की मी हे पेमेंट करणार आहे म्हणून. आता तुम्ही मोबाईलवर होता तर याला मिनिमाइज करून ठेवायचं आणि मोबाईल मधला फोन पे ऑन करायचा. याला आता मी इथं मी लॅपटॉपवर भरतो, मी माझ्या मोबाईलवर मला फोन पे ओपन करतोय मी. तुम्ही मोबाईलमध्ये पाहत असाल तर हे सगळं प्रोसेस, तर मोबाईलमध्ये हा जो ओपन असलेला विंडो आहे त्याला मिनिमाइज करायचा आणि फोन पे ओपन करायचा. फोन पे ओपन केल्यावर तुम्हाला असा एक विंडो, मी तर स्क्रीनवर दाखवत आहे तुम्हाला, असं एक पेमेंटचं एक विंडो दिसेल. तिथं पे नाववर क्लिक करायचं आहे. त्या याच्यावर पे नाववर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या फोन पेच्या माध्यमातून तुमचा जो पिन आहे तो पिन एंटर केल्याच्या नंतर पेमेंट कंप्लीट होते. आता मी इथं पेमेंट केलं बेटा मोबाईलवर मी बाजूला. आता इथं काय दाखवतंय पहा, पेमेंट डन झालंय माझं. सो आता इथं पहा काय दाखवलंय. असं तुम्ही त्या ओपन केलेल्या, म्हणजे जे काही आपण पेमेंटचा ऑप्शन यूज केला होता फोन पेचा वगैरे, त्याच्यामधून पेमेंट डन झाल्याच्या नंतर इथं आपोआप आपोआप हा विंडो काय दाखवतोय पहा, पेमेंट सक्सेसफुल असं दाखवत आहे. क्लिअर, पेमेंट सक्सेसफुल म्हणजे पेमेंटची जी 8वी स्टेप होती ती कंप्लीट झाली, 7वी. ओके, आपण पार्ट 1
फिल करत आहोत बेटा. पेमेंट झाल्याच्या नंतर इथं नेक्स्ट वर क्लिक करा. नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर सगळी डिटेल माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. पहा, हे सगळं जे आतापर्यंत भरत आलोय आपण ते पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. ते चेक करून घ्यायची व्यवस्थित. टक्केवारी वगैरे सगळं दिसते पाहायला तुम्हाला इथं. मार्कशीट तुम्ही काय अपलोड केली तर यस, इथं नो आहे, इथं यस आहे का, जे अपलोड केले ते यस नो सगळं व्यवस्थित पाहून घ्यायचं. आणि शेवटला इथं डिक्लेरेशन पॉइंटवर यायचं. पहा, डिक्लेरेशन पॉइंट वर खाली एक बॉक्स दिसतो बघ, चेकिंग बॉक्स आहे. आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट, की मला हे सगळ्या गोष्टी मी डिक्लेअर केलेल्या आहेत आणि हे मला सगळ्या समजलेल्या आहेत, असं चेकलिस्ट करायचं. हे चेक करायचंय. हे जसं तुम्ही चेक केलंय इथं पहा एकदम बॉटमला, हे पहा इथं जसं हे चेक केलं हे अनचेक आहे आता सध्या. मी चेकआउट केलं की खाली एक टॅब छोटंसं बटन लॉक ऍप्लिकेशन फॉर्म ऍक्टिव्हेट होतंय. पहा, हे पहा अनचेक केलं की ते डिसेबल होतंय, चेक केलं की हे बघा ओके. तर याला आता तिथं चेक केल्याशिवाय हे लॉक होणार नाही. लॉक करायचं इथं, याला लॉक ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचंय. तेव्हा तुमचा पार्ट 1 पूर्णपणे भरल्या गेलेला आहे. हे ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली झालेला आहे. एक सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना की तुम्हाला या प्रक्रियेबद्दलची सर्व अपडेट मिळत राहावी, सर्व अद्ययावत माहिती मिळत राहावी या उद्देशाने मी एक व्हॉट्सअप चॅनल बनवलेला आहे. त्या चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि त्याच्यावर तुम्हाला बरीचशी माहिती, डेफिनेटली सगळ्या लिंक्स आणि बऱ्याचशी माहिती तुम्हाला त्या चॅनलवर, त्या व्हॉट्सअप चॅनलवर मिळत राहणार आहे. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की त्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. डेफिनेटली तुमच्यासाठी बनवलेलं आहे. तर ते चॅनल कोणतं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे. पहा, हे आहे ते चॅनल 11th. पहा, इथं सगळी माहिती आहे. याच्यावर बरेचसे मेसेज टाकले जातात. काही व्हिडिओच्या लिंक सुद्धा आहेत. हे 11th ऍडमिशन प्रोसेस 2026 महाराष्ट्र बोर्ड असं लिहून आहे. पहा, आणि हे सगळी माहिती याच्यावर काही माहिती असेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या या प्रक्रियेबद्दलच्या माहिती होणं तुम्हाला आवश्यक असतात. तर तुमचा एक, तुम्हाला काही याला काही एक्स्ट्राचे चार्ज द्यावे लागणार नाहीत, काही नाही. फक्त फॉलो करायचं या चॅनलला आणि त्याच्यावरचे येणारे मेसेज, तुमचं ऍडमिशन होईपर्यंत तुम्ही या चॅनलवर राहा. त्याच्यानंतर तुम्ही लिव्ह केलं तरी चालेल. हे तुमच्यासाठी आहे. माझा उद्देश आहे की तुम्हाला जास्तीत जास्त या प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी मी हे चॅनल बनवलेलं आहे. याच्यावर या आणि फॉलो करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे. त्या लिंकला क्लिक केल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, त्याला क्लिक करा आणि तुम्ही या चॅनलला फॉलो करा. ठीक आहे. आणि आता येऊया पार्ट 2 कडे. पार्ट 1 कम्प्लीट केलेला आहे आपण. एका लॉक ऍप्लिकेशन फॉर्मच्या 8व्या स्टेप पर्यंत आपण आलो होतो. आता यापुढे आपण या प्रवेश प्रक्रियेचा भाग 2 म्हणजे पार्ट 2 फिल करणार आहोत. पहा, इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय आतापर्यंत मी भाग 1 पूर्ण केलेला आहे. इथं आपण या मेनू बटनवर क्लिक केल्याच्या नंतर असा एक पॉपअप विंडो बाजूला साईडला दिसेल आपल्याला. इथं पार्ट 1 हा पूर्ण केलेला आहे. आतापर्यंत आपण पूर्ण लॉक केलेला होता ऍप्लिकेशन फॉर्म, आणि आता आपण पार्ट 2 स्टार्ट करणार आहोत. बट या पार्ट 2 ला जरा नीट लक्षात घ्या. इथं पार्ट 2 चे 2 ऑप्शन दिसत आहेत बेटा. पार्ट 2 कॅप ऑप्शन, पार्ट 2 कोटा चॉईस. यातला दोघातला फरक नीट समजून घ्या. इथंच आहे मेन फरक. मी जे की स्क्रीनवर सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं काय, की झिरो राऊंड म्हणजे 0 फेरी आणि पहिली फेरी यातला फरक काय आहे ते इथंच क्लिअर होत असतो. की पार्ट 2 जो आहे कॅप ऑप्शन आहे ना बेटा, इथं कॅप ऑप्शन म्हणले की इथं पहिली फेरी सुरू झाली. पहिल्या फेरीसाठी जेव्हा आपण अप्लाय करतो त्यावेळेस हा पार्ट 2 फिल करायचा आहे, आणि 0 फेरीसाठी जेव्हा आपण अप्लाय करतो त्यावेळेस हा कोटा चॉईसचा पार्ट 2 अप्लाय करायचा आहे. हा या दोघातला फरक आहे. ओके. आता या पार्ट 2 बद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे, नीट लक्षात द्यावं इथं विद्यार्थ्यांनी, आणि बाकीचे जे काही आहे दर्शक पाहणार आहे त्यांनी सगळ्यांनी थोडंसं नीट लक्ष द्या. हा कॅप ऑप्शनचा जो पार्ट 2 फिल करणार आहे मी, इथून आपल्याला एक गोष्ट सिलेक्ट करून जायची. इथं आपण एक गोष्ट फिल करणार आहोत, ती म्हणजे चूज स्ट्रीम अँड मीडियम. म्हणजे विद्यार्थ्याला नेमकं काय करायचं आहे. आता पार्ट 2 स्टार्ट केला बेटा आपण. मी परत सांगतो, आता हे जे राऊंड चालू आहे 11 तारखेपासून, हा 0 फेरीचा राऊंड चालू आहे. 0 फेरी म्हणल्यावर पार्ट 2 मध्ये आपण काय भरणार आहोत, कोटा चॉईस भरणार आहोत. कोटा चॉईस म्हणजे 0 फेरी. बट मी सांगितलं की कॅप ऑप्शन भरणार आहात म्हणल्यावर तुम्ही पहिल्या राऊंड साठी भरणार आहात. बट या कॅप ऑप्शन मधला पार्ट 2 भरणं हे आवश्यक आहे. 0 फेरीसाठी सुद्धा आवश्यक आहे. फक्त कशासाठी, चूज स्ट्रीम अँड मीडियम एवढा एक भाग आपल्याला इथं भरायचा आहे. ज्युनियर कॉलेज आणि लॉक ऍप्लिकेशन फॉर्म हे 2 भाग आपल्याला इथं भरायचे नाही आहेत. सध्या 0 फेरी चालू असल्या कारणाने हे भरायचे नाही आहेत. हे 2 भाग कधी भरायचे आपल्याला, 21 तारखेपासून जेव्हा पहिली फेरी चालू होईल त्यावेळेस हे जे ऑप्शन दिसतं इथं
चूज ज्युनियर कॉलेज आणि लॉक ऍप्लिकेशन फॉर्म, हा सॉरी लॉक ऑप्शन फॉर्म, हे दोन सध्या ऍक्टिव्हेट नाही आहेत आणि होणार नाही आहेत, कारण की सध्या शून्य फेरी चालू आहे. मग आपण फक्त इथं वरती चूज स्ट्रीम अँड मीडियम एवढं सिलेक्ट करून घेणार आहोत इथून. म्हणजे पहा इथं दिसतंय, हे मी सिलेक्ट केले बघा, चूज स्ट्रीम अँड मीडियम. ओके, मी कुठून सिलेक्ट केलंय, हे कुठून सिलेक्ट केलंय, कॅप ऑप्शन पार्ट 2 मधून. ओके, आता इथं आल्यावर खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला इथं दिसेल पहा असं माहिती, आर्ट, सायन्स, कॉमर्स असं दिसेल बघा. आर्ट पाहिजे तर आर्ट घेऊ शकता. ओके, कॉमर्स पाहिजे तर कॉमर्स घेऊ शकता, सायन्स पाहिजे तर सायन्स घेऊ शकता. जे तुमची स्ट्रीम आहे ते सिलेक्ट करा आणि खाली मीडियम सिलेक्ट करा. ओके, हे दोन गोष्टी तुम्हाला इथून सिलेक्ट करायच्या आहेत. मी इथं सिलेक्ट केलंय सायन्स अँड मराठी असं सिलेक्ट केलेलं आहे, मीडियम मराठी सिलेक्ट केलंय आणि सेव्ह अँड नेक्स्ट करतो. ओके, म्हणजे आता आपण आलो कुठं, चूज ज्युनियर कॉलेज. बट हे ऑप्शन आता आपल्याला डिसेबल भेटन असणार आहे, कारण की आपण शून्य फेरीमध्ये. हे कधी ऍक्टिव्ह होणार आहे हे ऑप्शन पाहिजे दिसतंय तुम्हाला खाली. जर मी स्क्रोल करत गेलो, इथं लक्ष द्या, हा पहा इथं दिसतंय, पहा तुम्हाला एक कुठं आहे, मी परत सांगतोय, मी परत पोझिशन दाखवतोय, कुठं आहे मी, कॅप ऑप्शन पार्ट 2 च्या चूज ज्युनियर कॉलेजच्या ऑप्शन मध्ये आहे. आणि तिथं मला काय दिसतं बेटा, कॅप ऑप्शन पार्ट 2 विल बी रिमेन डिसेबल अंटिल, डिसेबल सांगितलंय बघा, अंटिल नेक्स्ट राऊंड बिगिन्स. आता नेक्स्ट राऊंड कोणता बिगिन होणार आहे, सध्या कोणता राऊंड चालू आहे बेटा, 11, 12, 13 या 3 दिवसासाठी कोणता राऊंड चालू आहे, शून्य, शून्य फेरी म्हणतोय आपण त्याला, 0 राऊंड चालू आहे. जेव्हा नेक्स्ट राऊंड चालू होईल 21 तारखेला, त्यावेळेस हा कॅप ऑप्शनचा पार्ट 2 जो आहे, म्हणजे इथं ज्युनियर कॉलेजचं सिलेक्शन करणं, इथं 10 कॉलेजची यादी आपल्याला निवडावीची असते, ते आता सध्या शून्य फेरीमध्ये होणार नाहीये. हे पहिल्या राऊंड साठी ऍक्टिव्हेट होईल, आता सध्या ते डिसेबल असणार आहे. कळालंय, म्हणजे इथं मी ज्युनियर कॉलेजची यादी सिलेक्ट करू शकणार नाहीये, कारण की आता सध्या चाललाय बेटा मॅनेजमेंट कोटाचं ऍडमिशन, फक्त कॅप राऊंडचे चालू नाही आहेत ऍडमिशन, किंवा कॅप राऊंड साठी आपण फॉर्म फिलिंग करत नाहीये. ही गोष्ट लक्षात आली, ज्युनियर कॉलेजचं सिलेक्शन आता होणार नाही, इथं सांगले क्लिअरली डिसेबल आहे हे, म्हणजे आपण इथं कॉलेजची लिस्ट सिलेक्ट करू शकत नाही. मग आता मग हे नाही करणार आणि लॉक पण होणार नाहीये, म्हणजे आपण कॅप ऑप्शन मधून फक्त काय सिलेक्ट केलं बेटा, हा पार्ट चूज ज्युनियर सॉरी स्ट्रीम अँड मीडियम एवढं सिलेक्ट केलंय या कॅप ऑप्शन पार्ट 2 मधून. आता यायचं आपल्याला कोटा चॉईस पार्ट 2 मध्ये. इथं डाऊन ॲरोला क्लिक केला, इथं 3 ऑप्शन दिसतात तुम्हाला, आणि शून्य फेरी फक्त कोटा चॉईस साठी किंवा कोटा ऍडमिशन साठीच आहे, हे नीट लक्षात घ्या. आता इथं आल्याच्या नंतर आपण अप्लाय फॉर इन हाऊस कोटा, अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा आणि अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा, यापैकी कोणत्याही कोट्याला किंवा सगळ्या कोट्याला तुम्ही अप्लाय करू शकता, जिथं पाहिजे, ज्या कोट्याला तुम्ही सुटेबल आहात त्यानुसार तुम्ही अप्लाय करायचंय. आता मी ज्या स्टुडंटसाठी इथं फॉर्म फिल करत आहे, त्या स्टुडंटसाठी इन हाऊस कोटा ऍप्लिकेबल आहे, म्हणजे ज्या स्कूलमध्ये तो 10वीला शिकलाय त्या स्कूलमध्ये 11th 12th आहे, म्हणून मी इन हाऊस कोट्यासाठी त्याच्यासाठी अप्लाय करणार आहे. मी काय केलं बघ, अप्लाय फॉर इन हाऊस कोटावर क्लिक करतोय. पहा इथं अप्लाय फॉर, इथे बघा चूज ज्युनियर कॉलेज ऑप्शन येत आहे, बट इथं चूज करायची गरज नाही. इथं ऑलरेडी ऑलरेडी त्या स्टुडंटचं असं ऑप्शन अवेलेबल होऊन येईल तुम्हाला, की तो ज्या कॉलेजमध्ये ज्या शाळेमध्ये 10वीला होता त्याच शाळेचे नाव इथं त्याला पाहायला मिळते. थोडस विद्यार्थ्यांनी एक गोष्ट काळजी घ्यायची आहे, ऍड करण्याच्या बिफोर त्याची इनटेक आणि त्याची डिटेल हे थोडं समजून घ्या. डिटेलवर जरा क्लिक केला तर तुम्हाला त्या शाळेबद्दलची जे काही कॉलेज तुमचं आहे त्याची डिटेल माहिती कळून जाईल. काय आहे ते, कॉलेज इन्फॉर्मेशन मध्ये आल्यावर तुम्हाला खाली स्क्रोल केलं तर स्ट्रीम इन्फॉर्मेशन मिळेल. हे आर्ट आहे, आपण आर्ट साठी नाही करत आहोत. खाली या परत दुसऱ्या स्ट्रीमची इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला. हा इथं दुसरी स्ट्रीम दिसते पहा, इथं सायन्स दिसते बघा, हे सायन्स. मग त्या सायन्सच्या खाली पहा, इथं चेक करा, सेल्फ फायनान्स दिसतंय. मग सेल्फ फायनान्स तुम्हाला तिथं दाखवत नाही, सुरुवातीला कॉलेजच्या फक्त नाव दाखवते, सेल्फ फायनान्स दाखवत नाही. मग तुम्हाला इथं नोट करायचा हा नंबर, हे नंबर लक्षात ठेवा. SFM दिसते बघा, सेल्फ फायनान्स. ओके, SFM जिथं कोड दिसला आपला स्ट्रीम कोड दाखवतो, तुम्हाला स्ट्रीम कोड नुसार कॉलेज ऍड करून घ्यायचंय. ठीक आहे, त्या कॉलेजची तुकडी ऍड करून घ्यायची. SFM सेल्फ फायनान्स असं नाव दिसतंय मला इथे, SF म्हणल्यावर सेल्फ फायनान्स. सेल्फ फायनान्सची फीस किती आहे खाली दाखवली बघा, 7,500 ऍडमिशन फीस असणार आहे.
हे लक्षात घ्यायचं. आणि दुसरी एक तुकडी आहे खाली पहा, इथंही परत सायन्सची एक तुकडी आहे, बट ही एडेड आहे. एडेड. एडेड मध्ये काय असणार आहे बघा, इथे लिहून आहे SGM लिहून आहे. हे लक्षात ठेवा, तुम्हाला ओळखावं की SGM म्हणजे एडेड आहे. एडेडची फीस किती आहे बेटा? 0. म्हणजे तुम्हाला एडेड साठी प्रयत्न करायचा आहे, कारण की तुम्हाला तिथे ऍडमिशन फीस लागणारच नाही. आणि जर तुम्ही सेल्फ फायनान्स घेतलं तर तुम्हाला फीस लागत आहे 7,500. सायन्स साठी 2 तुकडे अवेलेबल आहेत, हे लक्षात घ्या. ओके. SFM म्हणजे काय होता? सेल्फ फायनान्स. आणि SGM म्हणजे एडेड होता. एडेड मध्ये का सिलेक्ट करा असं म्हणतो मी, तिथं फीस आपल्याला ऍडमिशन फीस लागतच नाही म्हणून. मग आता इथं आलो पहा, इथं हे आता या दोन पैकी कोणती सेल्फ फायनान्स आहे आणि कोणती एडेड आहे हे समजून घ्या स्ट्रीम कोड वरून. बाय SFM सेल्फ फायनान्स आहे आणि SGM म्हणजे ही एडेड आहे. आपल्याला सेल्फ फायनान्स मधून जर गेलो तर 7,500 रुपये फीस भरावी लागेल आणि SGM मधून गेलं तर 0 रुपीज फीस भरावं लागेल आपल्याला. हे लक्षात घ्या. म्हणून याच्यापैकी कोणता ऍड करणार आहे मी याचा? या स्टुडंट साठी मी ट्राय करणार आहे एडेड साठी. मग मी एडेड साठी प्रेफरन्स दिलेला आहे. ओके. सेव्ह अँड लॉक चॉईस वर मी क्लिक करतोय. म्हणजे हे जे आपण आतापर्यंत सिलेक्ट केलंय, ज्युनियर कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे बेटा आपण इनाऊन्स कोट्यासाठी. तर लिहून आहे अप्लाय फॉर इनाऊन्स कोट्यासाठी. मी एक कॉलेजचं, त्या कॉलेजमध्ये 2 तुकड्या होत्या, त्यापैकी एक तुकडी मी इथं सिलेक्ट केली आणि सेव्ह अँड लॉक चॉईसवर क्लिक करतो. तर हे ऑप्शन इथं आपण सिलेक्ट केलेलं आहे. इनाऊन्स कोट्यासाठी आपण अप्लाय केलेलं आहे. सगळं डिटेल आपल्याला पाहायला मिळेल. इथं लास्टला आलात तर इथं तुम्हाला अनलॉक ऑप्शन फॉर्म मिळेल. याचा अर्थ आपण पार्ट 2 जो होता बेटा लॉक केलेला आहे. म्हणजे हा आतापर्यंत पार्ट 1 रजिस्ट्रेशन, पार्ट 1 आणि पार्ट 2 हे कम्प्लीट पूर्णपणे भरल्या गेलेले आहेत. इथं लास्टला अनलॉक दिसलं पाहिजे बघा. अनलॉक दिसल्याचा अर्थ तुम्ही पार्ट 2 लॉक केलेला आहे. इनहाऊस कोट्यामधून तुम्ही प्रवेश घेण्यासाठी इच्छा दर्शवलेली आहे. हे या पद्धतीनं हा पार्ट 2 कोटा चॉईस पूर्ण झालेला आहे. अप्लाय फॉर इनहाऊस कोटा आपण केलाय. मायनॉरिटीचे स्टुडंट असतील मायनॉरिटी कॉलेजमध्ये, तुम्ही इथंही अप्लाय करू शकता मायनॉरिटी कोट्यासाठी. मॅनेजमेंट मधून जर तुम्हाला अप्लाय असेल, मॅनेजमेंट कोट्यामधूनही तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही तिन्ही पैकी तिन्ही कोट्यामधून अप्लाय करू शकता. कुठल्या ज्या तुम्हाला सुटेबल किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटते त्या ठिकाणी त्या कोट्यामधून तुम्ही अप्लाय करू शकता. मी इथं तुमच्या समोर इनहाऊस कोट्यासाठी अप्लाय केलं होतं. ठीक आहे. हा झाला पूर्ण पार्ट 2 फिल करणं. आणि या स्टुडंटचा आपण 3 भाग पूर्ण केलेले आहेत. एक रजिस्ट्रेशन पूर्ण केलाय. कॅप ऑप्शन जो कॅप ऑप्शन पार्ट 2 जण याच्यातून फक्त कॉलेज चूज स्ट्रीम अँड मीडियम सिलेक्ट करून घेतला होता. आणि नंतर मग पार्ट 2 कोटा चॉईस मधून जे झिरो राऊंड चालू आहे, म्हणजे 0 फेरी जे चालू आहे बेटा, ते फक्त कोटा चॉईस साठी चालू आहे. म्हणून इनहाऊस कोट्यासाठी मी या स्टुडंटला अप्लाय केलेला आहे. हे अशा पद्धतीनं होत आहे. आणि 21 तारखेच्या नंतर स्टुडंटला काय करायचंय, हा पार्ट ओपन करायचा आहे परत. आता समजा इनहाऊस कोट्यामधून तुम्ही अप्लाय करू शकला नाहीत किंवा केला तरी नंबर लागला नाही, तर आपल्याला तुम्हाला 21 तारखेला परत करायचं काय, लक्षात द्या. कॅप ऑप्शन पार्ट 2 वर क्लिक करायचं. इथं लॉग इन वर जायचं. लॉग इन वर गेल्यावर तुम्हाला असा डॅशबोर्ड मिळेल पाहायला. डॅशबोर्ड हे लॉग इन वर गेल्या गेल्या तुम्हाला हे दिसेल बेटा. लॉग इन केल्याच्या नंतर इथं यायचं. इथं क्लिक केल्याच्या नंतर असं हे कॅप ऑप्शन पार्ट 2 वर यायचं. हे कधी करायचं? 21 तारखेला. म्हणजे पहिली फेरी अप्लाय करणं म्हणतात त्याला. पार्ट 2 फिल करायचा. इथं यायचं आणि कॉलेज स्ट्रीम सिलेक्ट केलेलं असते आपण ऑलरेडी. ज्युनियर कॉलेजची लिस्ट तिथून त्यावेळेस इथं जसं आता डिसेबल दाखवत आहे ना बेटा, तिथं डिसेबल दाखवणार, तिथं ऍक्टिव्हेट होऊन जाईल. इथं सगळं ते सायन्स, तुमचं मीडियम, तुमचा जिल्हा, तुमचा एरिया, तालुका कोणता आहे ते लिहायचा. आणि इथं ऑप्शन दिसेल तुम्हाला इथं सर्च ज्युनियर कॉलेज. त्यावेळेस ते सर्च करून तिथून सिलेक्ट करून घ्यायचे आणि पुढे त्या कॉलेजची यादी आपण सबमिट करून लॉक करायचंय. तिथं लॉक ऑप्शन मिळेल हे लॉक ऑप्शन फॉर्म. हे 2 गोष्टी सध्या करता येणार नाही आहेत आजच्या डेटला. हे 21 तारखेपासून ऍक्टिव्हेट होतील पहिल्या फेरीसाठी. ही जी प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेली आहे, तर या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्ही ती प्रोसेस तुमच्या सेल्फ मोबाईलवर सुद्धा कंप्लीट करू शकता. घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. लॉक झाल्याच्या नंतर अनलॉक करून सुद्धा काही गोष्टी चुकल्या असेल तर एडिट करता येत असतात. काही जर अडचण येत असेल तुम्हाला तर मला कॉमेंटमध्ये कॉमेंट करून विचारा. बिनधास्त मी तुम्हाला त्याचे माझ्या परीने होईल तेवढे रिप्लाय देईल. त्याच्याबद्दल सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. आणि दुसरी महत्वाची, चॅनलवर आणि इतरही काही व्हिडिओ येत राहतील तर काही प्रोसेसला पुढे मला आणखीन पहिली फेरीचा पुन्हा एकदा कदाचित मला कॉलेजचे प्रेफरन्स दाखवण्याची व्हिडिओ बनवण्याची गरज पडणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ते प्राप्त होत राहतील. म्हणून चॅनलवर राहायचंय तुम्हाला. आणि एवढं सगळं केलं ते एक लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.